कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एक सामान्य भविष्य नाही, हा तुमच्या आयुष्याचा जीवन मरण प्रश्न आहे. जर तुमची रास कुंभ असेल तर पुढील काही 40 मिनिटे नजर हटवू नका, कारण 4 ऑगस्ट, हो मंडळी, 4 ऑगस्ट ही तारीख जेव्हा गेल्या 12 वर्षापासून रचला गेलेला एक भयंकर विषारी कट उघडा पाडणार आहे. एक अत्यंत जवळचा पण आतून विष पसरवणाऱ्या स्त्रीने तुमच्या आयुष्याचा कळसा करण्याची संपूर्ण तयारी केली होती. तुमचं हसतं खेळतं कुटुंब, तुमचा व्यवसाय, तुमची प्रगती, तुमची शांती उद्ध्वस्त करण्यासाठी गेल्या 12 वर्षापासून एक गुप्त षडयंत्र रचत गेलं होतं. पण नियतीचा न्याय, पण 24 ऑगस्टला ग्रहाची अशी काही उलथापालथ होणार आहे, ज्यामुळे हे विषारी बाई स्वतःच्या विणलेल्या जाळ्यात अडकणार आहे. कोण आहे ती स्त्री? तिने गेल्या 12 वर्षात तुमच्यासोबत काय काय केलं आणि 4 ऑगस्टला नक्की काय घडणार आहे, हे सगळं आज आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार आहोत. तर मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं मी स्वागत करत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता थोडं शांत व्हा, डोळे मिटा आणि गेल्या 12 वर्षाचा तुमचा जीवन प्रवास आठवून पहा. सन 2012-2013 च्या आसपास तुमच्या आयुष्यात काय घडत होतं आठवतं का? तो काळ कसा होता जेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक बदलाचे वादळ आले? त्यामागं सगळं काही व्यवसायात चाललं होतं, पण अचानक असं काय घडलं? तुमच्या हसत्या खेळत्या आयुष्याला कोणाची तरी दृष्ट लागली. तुम्ही रात्रीचे दिवस करून मेहनत करत होता, प्रामाणिकपणे प्रयत्न नातं जपत होता, पण तरीही तुमच्या हाती काय आलं? फक्त अपयश, मानसिक त्रास आणि आर्थिक झटका. तुम्ही स्वतःला हजारो वेळा विचारलं असेल, माझं काय चुकलं? मी तर कोणाचं वाईट केलं नव्हतं, माझ्यासोबतच असं का घडतं? तुम्ही तुमच्या नशिबाला दोष दिला, ग्रहांना दोष दिला, देवाला दोष दिला. पण आज मी तुम्हाला सत्य सांगते, तुमचं नशीब वाईट नव्हतं. तुमच्याच आसपास वळवणारी, तुमच्याच ताटात जेवणारी आणि तुमच्याच पाठीवर मायेचा हात फिरवणारी ती विषारी स्त्री हे सगळं घडवून आणत होती. गेल्या 12 वर्षापासून तिने तुमच्या आयुष्यात हळूहळू विष घालवायला सुरू केलं होतं. जरा आठवून पहा, गेल्या 12 वर्षात तुमच्यासोबत या 4 भयंकर गोष्टी घडल्या आहेत का? पहिली गोष्ट, तुम्ही कोणतीही नवीन सुरुवात करायला जायचा, नवीन व्यवसाय असो, लग्नाची बोलणी असो का शेवटच्या क्षणापर्यंत सगळं ठीक असो, पण ऐन वेळी अगदी 99 काम पूर्ण झालं असताना ते अचानक मोडायचं. हे सहजपणे घडत नव्हतं. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाची बातमी त्या स्त्रीला सांगायचा, तेव्हा तिच्या मनात उठणारा मस्कर अग्नी तुमच्या कामावर काळा सावट बनून पडायचा. तुमच्या घरातील वातावरण आठवा कारण नसताना क्षुल्लक गोष्टीवरून मोठे वाद व्हायचे. ज्या घरात एका काळी हसू गुजत होतं, तिथे अचानक शांतता आणि तणाव पसरू लागला. घरातील एक व्यक्ती बरी झाली आणि दुसरी आजारी पडायची. डॉक्टरांकडे फेऱ्या मारून पैशाचं पाणी झालं, पण आजवर मूळ कारण कधी सापडलं नाही. हे त्या स्त्रीने तुमच्या घरावर टाकलेल्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होता. तिसरी गोष्ट, पैसा येत होता, पण तो कुठे जायचा ते तुम्हाला कळायचं नाही. हातात पैसा टिकायचा नाही. एका हातात पैसा आला की दुसऱ्या हाताने कोर्ट कचेरी, आजारपण किंवा अचानक आलेला नुकसानात निघून जायचा. हळूहळू तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकत गेला आणि त्या विषारी स्त्रीची चाल होती कुंभ राशीच्या व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या इतकं पांगू करून टाकन की पुन्हा कधी स्वतःच्या पायावर उभी राहू शकणार नाही. आणि चौथा सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्याच्या संकटात मदत केली, त्याने तुमच्या पाठीमागे खूप मोठा खेळ खेळला. या विषारी स्त्रीने तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये असा काही गैरसमज, विषारी भिंत उभी केली, ज्यामुळे तुमचेच लोक तुमच्यापासून दूर गेले, तुम्ही एकाकी पडला. आता प्रश्न उरतो, ही विषारी बाई नक्की कोण आहे? ही तुमची अशी नातेवाईक असू शकते जी तुमच्या तोंडावर खूप गोड बोलते, पण तिच्या पोटात तुमच्याबद्दल प्रचंड जळफाट आहे. ही ती शेजारीण किंवा जवळची मैत्रीण असू शकते जी रोज तुमच्या घरी येते, तुमच्या विचारपूस करते, पण आतून तुमची प्रगती पाहून जळत असते. किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेली ती स्त्री
तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्याला देते, तुम्हाला नेहमी खाली खेचण्याचा प्रयत्न करते. गेल्या 12 वर्षापासून तिने रचलेला हा कट इतका बारीक आहे, इतका गुप्त आहे की तुम्हाला कधी तिच्यावर शंका नाही येणार. मंडळी, देवाच्या घरी उशीर आहे, अंधार नाही. तिने रचलेला 12 वर्षाचा शतरंड घडा पूर्ण भरला आहे. पण 4 ऑगस्टला या दिवशी हा घडा फुटणार आहे, ज्याची अशी काही उलथापालथ होणार आहे, ज्यामुळे या स्त्रीचा खरा चेहरा उघडा पडणार आहे. मंडळी, कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता सावध व्हा, कारण इथून पुढे जो खेळ सुरू आहे तो तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा देणारा ठरू शकतो. गेल्या 12 वर्षापासून ज्या विषारी स्त्रीचे तुमच्या सुखाच्या, समाधानाच्या आणि प्रगतीचा कोळसा केला, जिने तुमचं रात्रंदिवस रडवलं, त्या स्त्रीच्या पापाचा घडा पूर्णपणे भरला आहे. आणि ज्योतिषांच्या भाषेत सांगायचं गेलं तर 4 ऑगस्ट हा नियमीचा अंतिम न्याय दिवस ठरणार आहे. तुम्ही विचार करत असाल तर 4 ऑगस्टला असं काय विशेष घडणार आहे? एक दिवस 4 ऑगस्टला अंतराळात आणि तुमच्या चक्रात अशी एक दुर्मिळ ग्रहस्थिती निर्माण होत आहे की गेल्या 12 वर्षात कधीही झालं नव्हतं. कुंभ राशीचा स्वामी ग्रह, न्यायाचे देवता शनिदेव आणि काळ पुरुषाची दृष्टी 4 ऑगस्टला अशा एका नक्षत्रात प्रवेश करत आहे, जिथे न्यायाचा चाबूक थेट त्या शतरंकर व्यक्तीकर चालणार आहे. ज्योतिषशास्त्र सत्य उघड करणार आहे. उलथापालथ महायोग्य 4 ऑगस्टच्या या महायोगामुळे तुमच्या आयुष्यात 3 अशा गोष्टी घडतील ज्याची तुम्ही कल्पना केली नसेल. ज्या स्त्री तुम्हाला आजवर आपली समजत होत्या, जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवत होता, 4 ऑगस्टला तिचा खरा भयानक चेहरा तुमच्या समोर उघडा पडेल. एखादं अनावश्यक केलेला फॉल कॉल, एखादी चुकीन गेलेला व्हॉट्सअप मेसेज, एखादी जुनी गोष्ट किंवा प्रत्यक्षात पुरावा. तर मंडळी, तुमच्यावर पसरवलेल्या अफवा, तुमच्या घरावर टाकलेली वाईट नजर, या सगळा थेट पुरावा 4 ऑगस्ट किंवा ऑगस्टच्या आसपास कळाला की तुमच्या हातात येणारी संधी तुम्ही समाप्त कराल. पण शेवटी सत्याचा विजय होईल. गेल्या 12 वर्षापासून अनुभवातून तिने तुमच्या विरुद्ध एक शेवटचा आणि सर्वात मोठा डाव रचला होता. त्यामुळे पूर्णपणे रस्त्यावर आणण्याचा, तुमचा कुटुंब कधीही न मिटवणारा वाद निर्माण करण्याचा तिला प्लॅन होता. पण नियतीने न्याय 4 ऑगस्टला ग्रहाची फिरणारी चक्रामुळे ती स्वतः खड्ड्यात जाऊन पडेल. तिने तुमच्या विरोध रचलेला प्रत्येक तिच्यावर डाव उलटेल. तिसरी व्यक्ती, सर्वात महत्त्वाची गोष्ट, 4 ऑगस्टचा हा ग्रहाचा काळ तुमच्या शरीरावर असलेल्या 12 वर्षाचा मानसिक आणि आध्यात्मिक भाग उतरून टाकेल. आजवर तुम्हाला वाटेल की तुमच्या कितीतरी जादूटोणा, खूप मोठी वाईट नजर, घरातील वातावरण भारी वाटायचं, नकारात्मकतेचे सावट 4 ऑगस्टला नष्ट होईल. तुमच्या डोक्यावर ताण कमी होईल, मनातील भीती कमी होईल, गायब होईल. तुम्हाला एका रात्रीत हलकं वाटायला सुरुवात होईल, जणू काही एका मोठ्या तुरुंगातून तुमची सुटका झाली. मंडळी, शनिदेव जेव्हा न्याय करतात तेव्हा कोणाचेही मुलाहिजा बळगत नाही. त्या स्त्रीने तुमच्या अश्रूची थट्टा केली, ज्या स्त्रीने तुमच्या घरात अन्नाचा कट टाकून दिला, ज्या स्त्रीने तुमच्या मुलांच्या भविष्यावर वाईट नजर टाकली, त्या स्त्रीला आता कर्माचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. 4 ऑगस्ट पासून तुम्ही विनाशकाळ आणि तुमचा सुवर्णकाळ चालू होणार आहे. पण थांबा, ती स्त्री तुमच्या इतक्या जवळ आहे, तुम्ही दररोज तिच्याशी बोलता, पण तुम्हाला संशय येत नाही. मग आता प्रश्न पडतो, ही विषारी स्त्री नक्की ओळखायची कशी? तिची कोणती 3 गुप्त लक्षणं आहे ज्यावरून मी लगेच पकडलं जाईल? कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाचा टप्पा आला आहे. तुमच्या मनात नक्कीच एक विचार येत असेल की आजपासून आपल्याला 100 लोकांपैकी एक विषारी स्त्री आहे, तरी कोण? मी तिला कसं ओळखू? आज मी तुम्हाला अशा 3 गुप्त खुणा आणि लक्षण सांगणार आहे, ज्यावरून तुम्ही तुमच्या जवळच्या असलेल्या एका स्त्रीचा खरा चेहरा तत्कालीन ओळखा. हे लक्षण ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण यापैकी एक तरी स्त्रीला तुम्ही दररोज भेटत आहात का? ही स्त्री तुमच्या विरुद्ध इतकी गोड बोलेल की तुम्हाला वाटेल जगात याच्यासारखं चांगला माणूस दुसरा कोणीच नाही. ती तुमच्या विचारपूस करेल, तुमच्या दुःखात सहानुभूती दाखवण्यासारखं नाटक करेल, पण या सगळ्यात तिचा एकच हेतू असतो, तुमच्या घरातील गुप्त माहिती काढणे. तुमचा पगार किती वाढला, घरात काय पैशाची अडचण आहे, तुझ्या नवऱ्याचं बायकोचं काय चाललं आहे, तुम्ही आनंदवेळी तोंडावर पडणारी काळ का आहेत, आनंदावर विसर्जन घालवणे. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी खुशखबर येते,
तेव्हा एक नवीन गाडी घेतली, नोकरीत प्रमोशन मिळालं, मुलांचे चांगले मार्क आले किंवा घरात काही नवीन वस्तू आणली. जेव्हा या स्त्रीच्या चेहऱ्यावरून बारीक लक्ष देऊन पहा, वरून ती म्हणते वा वा खूप छान झालं, पण तिच्या डोळ्यात तुमच्या आनंद ऐवजी प्रचंड जळफाट, मस्कर, प्रकरण, तणाव आहे. इतकं नाही तर मी लगेच त्या आनंदावर विसर्जन करणार आहो. एकदा टोमणा मारल की गाडी तर घेतली, पण आता हप्ते कसे भरणार किंवा प्रमोशन मिळणार कसं, पण आता काम खूप वाढेल, तब्येत सांभाळा. तिचे हे शब्द साधे वाटतात, पण ते तुमच्या आनंदावर मरलेल्या विषारी फुलकार असतात. हे स्त्री तुमच्यासोबत तुमची स्तुती करताना थकत नाही, पण तुम्ही पाठी फिरताना इतर नातेवाईक, शेजारी किंवा मित्राकडे जाऊन तुमच्याबद्दल अत्यंत घाणेरड्या अफवा पसरवत आहे. हे इतकंच नाही तर बघा कसा माज आला आहे, यांना पैसा आला म्हणून उडतात. घरातील लोक कसे वाईट आहे ते तुम्हाला लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विष घालवायचे, जेणेकरून संकटाशी तुमची पाठीशी कोणतीही उभ राहू नये, ती तुम्हाला समजता कामा येणार. अशी कोणती स्त्री आहे जी तुमच्या घरात वारंवार येते आणि तुमच्याशी खूप गोड बोलते? तिने घरात पाऊल ठेवता घर भांडत किंवा आजारपणात सुरू होतं. अशी कोणती स्त्री आहे तर नक्की सांगा. ही तुमची नातेवाईक असो, शेजारची असो किंवा कामाच्या ठिकाणी असो, सहकारी असो, 4 ऑगस्टला या स्त्रीचा मुखवटा पूर्णपणे गळून पडणार आहे. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज आपण कोणती चूक पाऊल उचलू नका, कारण आपल्या शास्त्रात असं म्हटलं आहे, धर्मशक्ती रक्षित, म्हणजे तो धर्माच्या आणि रस्त्याच्या मार्गावर चालतो, त्याचे रक्षण साक्षात परमेश्वर करतो आणि त्याचंही तुमची रास ही न्यायाचे देवता परभूत शनिदेव यांची अत्यंत प्रिय रास आहे. वाईट शक्ती किंवा वाईट विषारी बाई कितीही शक्तिशाली असली, दावा करत असली तरी शनिदेवाची एक कृपा तिचे सर्व कट कारस्थान धुळीत मिळवणार आहे. 4 ऑगस्टच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या घरातील देवासमोर किंवा हनुमानासमोर दिवा लावा. बजरंगबली अशी ताकद आहे, जगातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजर तुमच्या घरात उंबरठ्यावर आत पाऊल ठेवणार नाही. मंडळी, आता आपण पूर्ण या मारुतीरायाच्या चरणाचे सिंदूर तुमच्या आणि घरातील प्रत्येक सदस्यांच्या कपाळावर लावा. हे सिंदूर तुमच्यासाठी अजिंक्य रक्षण कवच म्हणून काम करेल. माझ्या कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, मोहरीच्या तेलात जळणाऱ्या 3 लवंगा तुमच्या आयुष्यातील 12 वर्षाचे खूप दारिद्र्य आणि त्या स्त्रीने टाकलेला भयानक नजर, छळछळ, शनिदेवाची थेट छत्रछाया निर्माण होणार आहे. 4 ऑगस्टला पुढील किमान 21 दिवस तुम्हाला एक नियम पाळायचा आहे. तुमच्या भविष्यातील योजना, तुमचे आर्थिक व्यवहार किंवा घरातील वैयक्तिक गोष्टी कोणालाही बाहेरच्या व्यक्तीला शेअर करू नका. नजर दगडालाही फोडू शकते, त्यामुळे तुमची प्रगती शांतपणे होऊ द्या. यश मिळायला ते जगाला आपोआप दिसतं. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मंडळींनो, भावांनो आणि बहिणींनो, घाबरण्याचा दिवस नाही आहे, तर तुमच्या मुक्तीचा दिवस आहे. गेल्या 12 वर्षापासून तुमच्या पाठीत असलेल्या दुःखाचा डोंगर आता मिटणार आहे. त्या विषारी स्त्रीला पर्दाफाश होणार आहे आणि तिच्या वागणुकीमुळे तुमचं आयुष्य चांगलं होणार आहे. 4 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात नवीन संधी, धनलाभ कुटुंबामध्ये येत आहे. जर तुमची शनिदेवावर आणि मारुतीरायावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशी कमेंट करून मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करा. जर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण आवडला तर व्हिडिओ लाईक करून कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच अचूक आणि रखोल भविष्यासाठी मंडळी, अशा रहस्यमय भविष्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. जर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि अशाच अचूक सखोल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्त खा मंडळी, मस्त राहा. अशाच नवनवीन राशी भविष्याची अचूक माहितीसाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.